हाय फ्रेंड्स, आज आपण डिंगरीची भाजी किंवा त्याला इंग्रजीमध्ये पॉड म्हणतात किंवा सीड पॉड म्हणतात. दुसरं नाव आहे त्याला मुळ्याच्या शेंगाची भाजी, जी खूप पौष्टिक असते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्याची आज सुंदर अशी आपण रेसिपी पाहणार आहोत. ही बघा, अशा प्रकारे आपण ती चिरून घेतली आहे किंवा तुम्ही गवारीच्या शेंगासारखी मोडून घेऊ शकता. त्यासाठी आपण कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा चिरून घेतला आहे. प्रथम आपण तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये जिरे टाकले आहेत. जिरे छान तडतडले की आपण जो कांदा घेतला होता बारीक चिरून तो टाकून छान असं आपण परतून घेणार आहोत. खूप आगळीवेगळी रेसिपी आहे. शहरामध्ये तर माहीत पण नसेल की ह्याला डिंगरी किंवा मुळ्याच्या शेंगा म्हणतात. चला म्हटलं, आज मिळाल्या होत्या मुळ्याच्या शेंगा, म्हटलं चला आपण त्याची छान अशी भाजी करूया. अगदी गवारीची भाजी लागते ना तशीच लागते, फक्त हिला जरा शिजवायला जास्त वेळ लागतो थोडासा. त्यानंतर आपण कांदा छान परतून झाला आहे. त्यामध्ये एक टोमॅटो टाकला आहे चिरून आणि छान अशी चव येते. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नको असेल टोमॅटो तर तुम्ही तो नाही वापरला तरी चालेल. टोमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण टोमॅटो परतून झाला की आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत. हळदीने स्वाद पण चांगला लागतो आणि रंग पण चांगला येतो. त्यानंतर आपण ज्या मुळ्याच्या शेंगा चिरून घेतल्या होत्या, कोवळ्या होत्या त्यामुळे मी चिरून घेतल्या. शक्यतो कोवळ्याचीच भाजी करायची, कारण ते कोवळ्याचीच भाजी, कोवळ्याच्या मुळ्याच्या शेंगा असते त्याची छान लागते. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. छान आपण परतून घेतलं आहे. कोथिंबीर टाकायची, कारण कोथिंबीरने पण स्वाद छान लागतो. आता कोथिंबीर भरपूर प्रमाणात स्वस्त मिळते म्हणून वापरायची. प्रत्येक भाजीमध्ये छान छान त्याचा स्वाद पण छान लागतो. छान असं आपण परतून घेत आहोत. खूप सुंदर लागते. अगदी गवारीची शेंग तुम्ही जशी खाता ना तशीच भाजी लागेल. म्हणजे तुम्हाला केली तर वाटणार पण नाही नवीन की ती मुळ्याच्या शेंगाची भाजी आहे. आमच्याकडे त्याला डिंगरी पण म्हणतात, मुळ्याच्या शेंगा पण म्हणतात. आणि जो घरगुती माझा काळा मसाला आहे तो टाकला आहे. त्यामुळं मी माझ्या कुठल्याही भाजीमध्ये जिरेपूड, धणेपूड, तुमचा दुसरा मसाला कशाचाच वापर करत नाही, कारण माझा मसाला चवीला एकदम अप्रतिम आहे. एकदा वापरून बघा. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर देईल. त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालायचं आहे, गरम पाणी, म्हणजे ती छान अशी शिजून निघेल. आणि शेंगदाण्याचं कूट तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरं पण घालू शकता, पण आमच्याकडे जास्त कुटाचं पण प्रमाण कमी असतं. जास्त कूट पण नाही वापरलेलं आवडत आणि ओलं खोबऱ्याचं पण प्रमाण कमी असतं. मी माझ्या मसाल्यामध्ये लसूण आणि खोबरं ते पण टाकलेलं आहे. त्यामुळे मला वरनं असं लसूण खोबरं काही टाकायची आवश्यकताच लागत नाही. त्यानंतर आपण 5 मिनटं छान असं मंद गॅसवर झाकून ठेवून शिजवून घेतलं आहे. पुन्हा आपण वरनं छान अशी कोथिंबीर टाकणार आहोत. खूप सुंदर अशी ते मुळ्याच्या शेंगाची किंवा डिंगरीची भाजी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे. चला मग पटापट लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.